आषाढ महिन्यामध्ये बनवायलाच हव्यात अशा 2 रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, जे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. तर त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला 4 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. कपाने सुद्धा मोजून घेऊ शकता. त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचाभर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. 1.5 चमचा इथे आपल्याला धने पावडर टाकायची आहे. याच्यानंतर 1 चमचाभर आपल्याला ओवा हातावर चोळून टाकायचा आहे, म्हणजे त्याचा वास छान येतो. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. याच्यापेक्षा जास्त मसाले आपल्याला घालण्याची गरज पडत नाही. त्याचप्रमाणे 4 टेबलस्पून याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत. तिळाने चव भन्नाट येते. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल गरम वगैरे करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही डायरेक्टली असंच तेल घालू शकता. जे तेल टाकलेलं आहे ते पूर्ण पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्याचा एक गोळा तयार व्हायला हवा, ही महत्त्वाची स्टेप आहे. पिठाला व्यवस्थित तेल चोळल्यामुळे आपल्या ज्या स्टिक्स आहेत त्या मस्त खुसखुशीत होतात बघा. तर याप्रमाणे या पिठाचा एक छान गोळा तयार होतोय, म्हणजे मोहन टाकलेलं बरोबर आहे याच्यामध्ये. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर 1 वाटीभर पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदाच पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर बरेचदा ते जास्त होऊ शकतं. थोडं थोडं टाकून मिक्स करून याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटासाठी याला रेस्ट द्यायची, एक वाफ काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला हे मळून घ्यायचे. जर पाण्याची गरज वाटत असेल तर याच्यामध्ये आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी वापरायचं नाही आहे. जे ज्वारीचं पीठ असतं त्याला चिकटपणा नसतो, त्याच्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आणि याप्रमाणे आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे मी सोऱ्या घेतलेला आहे. त्याला इथे एक हार्ड शेपची प्लेट लावलेली आहे. याच्याऐवजी गोल आकाराची प्लेट किंवा मग चकलीची जी प्लेट असते ती सुद्धा इथे तुम्ही लावू शकता. पिठाचा गोळ आपल्याला सोऱ्यामध्ये टाकायचा आहे बघा. आणि याचे आपल्याला याप्रमाणे स्टिक्स तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला मोठ्या लहान ज्या साईजच्या स्टिक्स हव्यात त्या साईजच्या इथे स्टिक्स तयार करू शकता. जर ज्वारीचं पीठ खूप जास्त दिवसांचं असेल तर ह्या स्टिक्स आहेत त्या बनवताना मध्येच तुटतात, किंवा मग गरम पाणी नाही वापरलं तरीसुद्धा स्टिक्स आहेत त्या तुटतात. त्याच्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर केलेला होता. तर इथे आपलं तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या स्टिक्स सोडायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच हे तळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता तेलामध्ये खूप जास्त प्रमाणात बुडबुडे आहेत. जशा आपल्या स्टिक्स तळल्या जातात तसे तसे याच्यावरची जी बुडबुडे आहेत ते कमी होत जातात. आता बऱ्यापैकी बुडबुडे कमी झालेले आहेत. आपल्याला स्टिक्स पलटून दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त कच्च्याही नाही ठेवायचे आणि खूप जास्त लाल रंगावर सुद्धा तळायच्या नाही आहेत. खूप जास्त प्रमाणात तळल्या गेल्या तर आपल्या स्टिक्स आहेत त्या कडक होतात आणि कमी प्रमाणात तळल्या गेल्या तर त्या मऊ पडतात. त्याच्यासाठी एक गोल्डन रंगावर आपल्याला ह्या तळायच्या आहेत. तर बुडबुडे पूर्ण बंद झाल्यानंतर आपण ह्या स्टिक्स काढलेल्या आहेत बघा. मस्त क्रंची होतात, अजिबात तेल कट होत नाहीत. तर त्याचप्रमाणे मी इथे दुसरी बॅचसुद्धा तळायला घेतलेली आहे. इथे मी छोट्या आकाराच्या स्टिक्स तयार केलेल्या आहेत बघा. तर सुरुवातीपेक्षा बुडबुडे कमी झालेले आहेत. तर याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या स्टिक्स आहेत त्यासुद्धा तळून घ्यायच्यात आणि याच रंगावर तळायच्या आहेत, म्हणजे जास्त कडक होत नाहीत. तर या पद्धतीने सगळ्या स्टिक्स तळून घेतलेल्या आहेत. मस्त खुसखुशीत झालेले आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता मस्त खुसखुशीत क्रंची झालेले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत. मुलांना बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा या पद्धतीने बनवला तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. याच्यानंतर दुसऱ्या रेसिपीसाठी इथे आपण एका बाउलमध्ये गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बाउलचं, कपाचं किंवा मग एखाद्या वाटीचं माप घेऊ शकता. तर मला थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये बनवायचं होतं म्हणून एका मोठ्या बाउलचं मी माप घेतलेलं आहे. 1 बाउल इथे आपण बारीक चिरून गूळ घेतलेला आहे. त्याच बाउलनी इथे मी 1 बाउल पाणी घेतलेलं आहे. जर तुम्ही कपाने मोजून घेणार असताल तर 1 कप गूळ घेतला तर त्याच्यासाठी 1 कपच पाणी टाकायचं आहे. हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवून गूळ विरघळून घ्यायचं आहे.
गूळ वितळला की गॅस बंद करायचा आहे. याचा पाक वगैरे होईपर्यंत आपल्याला हे गॅसवर ठेवायचं नाही आहे. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. त्याच्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून हे आपल्याला गुळाचं पाणी आहे ते थंड करून घ्यायचे. तर थंड होण्याच्या अगोदर मी एकदा हे पाणी गाळून घेणार आहे, कारण गुळामध्ये बऱ्याचदा काय होतं, काही खडे किंवा मग काही कचरा वगैरे निघतो, त्याच्यासाठी एकदा गाळून घेतलेलं आहे. हे अजून पण गरम आहे. ते भांडं मी धुवून घेतलं आणि परत जे गुळाचं पाणी आहे त्याच भांड्यामध्ये टाकलं आहे. ज्या बाऊलने आपण इथे गूळ मोजून घेतला होता त्याच बाऊलने आपण अर्ध्या बाऊलपेक्षा कमी इथे बारीक रवा घातलेला आहे. जेव्हा आपण गरम गुळाच्या पाण्यामध्ये रवा घालतो तो चांगला भिजतो आणि फुलतो, त्याच्यासाठी आपण गरम ह्याच्यामध्येच रवा घातलेला आहे. इथे आपण अर्ध्या वाटीपेक्षा कमी रवा घातलेला आहे, तर तुम्ही अर्ध्या वाटीपर्यंत सुद्धा रवा इथे घालू शकता. त्याच्यानंतर त्याच बाऊलने इथे 2 बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे मी चाळून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ भरताना या बाऊलमध्ये चांगलं दाबून भरायचं आहे, म्हणजे प्रमाण बरोबर होतं. याच्यानंतर त्याच बाऊलने 1 बाऊल इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. हे सुद्धा चाळून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी मी चाळून बाऊलमध्ये भरून घेतलेल्या आहेत. इथे मी बडसोप आणि सुंठ पावडर बनवून घेतलेली आहे, ती आपल्याला टाकायची आहे. सुंठाचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं आहे. पावसाळ्याचे दिवस आहे तर त्याच्यामुळे इम्युनिटी पण वाढते, तर मुलांना आवर्जून द्यायला हवे. त्याच्यानंतर 1 चिमूटभर आपण सोडा घातलेला आहे. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे 3 टेबलस्पून तूप मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तुपाच्या ऐवजी इथे तुम्ही तेलाचं मोहनसुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हे चांगलं पिठांना चोळून घ्यायचे. एक 5 ते 6 मिनटासाठी चांगलं चोळून घ्यायचे. इथेच आपल्याला जास्त मेहनत करावी लागते, नाही तर बाकी खूप सोपी पद्धत आहे, जास्त मेहनत नाही आहे. फक्त हे पिठाला जे तूप आपण टाकलेलं आहे ते चांगलं चोळून घ्यायचे. मी ज्या पद्धतीने चोळते त्या पद्धतीने चोळून घ्यायचे, म्हणजे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या वातड अजिबात होत नाहीत, खूप छान खुसखुशीत होतात बघा. साधारण मी 5 ते 6 मिनटासाठी या पद्धतीने चोळून घेतलेलं आहे. त्याचा एक छान गोळा तयार होतो आहे. आणि जे आपण गुळाचं पाणी बनवलेलं होतं ते सुद्धा आता थंड झालेलं आहे, म्हणजे हलकं कोमट आहे आणि रवा पण आपला चांगला भिजलेला आहे. हे आपल्याला पाणी आहे गुळाचं ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे असं वाटलं की आपलं जे पीठ आहे ते कमी पडते, थोडंसं पातळ झालेलं आहे, घट्ट सर गोळा याचा तयार होत नाही, तर थोडंसं गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता. पण या पद्धतीने आपल्याला घट्टसरच याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर आपला रवा आहे तो अगोदरच भिजलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे भिजत ठेवण्याची गरज नाही आहे. एक 5 मिनटामध्ये लगेच आपल्याला लाटून घ्यायचे. एक मोठी लाटी इथे मी घेतलेली आहे आणि हे आपल्याला जाडसर लाटायचे, खूप पातळ करायचं नाही आहे. बघा इतपत जाड ठेवलेलं आहे. जर तुम्हाला थोड्याशा मऊ कापण्या हव्या असतील तर थोडंसं जाडसर ठेवू शकता याच्यापेक्षा, आणि छान कुरकुरीत हव्या असतील तर थोडंसं पातळ करू शकता. तर तुम्हाला इथे डायमंड आकार द्यायचा असेल तर डायमंड देऊ शकता. तर मी इथे या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आपल्या आवडीप्रमाणे याला तुम्ही शेप देऊ शकता. याला खसखस लावायची असेल तर खसखससुद्धा लावू शकता. त्याच्यानंतर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त तेल गरम करायचं नाही आहे, मीडियम गरम करायचं आहे. आपण खूप जास्त तेल गरम केलं तर आपल्या ज्या कापण्या आहेत त्या वरतून तळल्या जातात, लाल होतात आणि आतून कच्च्या राहतात, खाताना त्या पिठाळ लागतात. त्याच्यामुळे तेल आपलं मीडियम गरम पाहिजे आणि मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला छान कुरकुरीत हव्या असतील तर मीडियम टू लो फ्लेमवरच तळायच्या आहेत आणि थोड्या मऊसूत हव्या असतील तर मीडियम टू हाय फ्लेमवर तळायचे आहेत. म्हणजे लो टू मीडियम म्हणजे लो फ्लेमवर तळायचे आहेत. आणि तुम्हाला असं वाटलं तेलाचं टेम्परेचर खूपच कमी झालं आहे तर थोडंसं तुम्ही टेम्परेचर वाढवू शकता, गॅसची फ्लेम थोडी वाढवू शकता, पण मीडियम फ्लेमपेक्षा जास्त करायची नाही आहे. म्हणजे अशा छान कुरकुरीत कापण्या तयार होतात आणि थोड्या मऊसूतसाठी मीडियम टू हाय फ्लेमवर ह्या तुम्ही तळू शकतात. ते छान सोनेरी रंगावर आपण ह्या तळून घेतलेल्या आहे. याप्रमाणे मी बाकीच्या कापण्यासुद्धा सगळ्यात तळून घेतलेल्या आहेत. खूप छान झालेल्या आहेत. या पद्धतीने तळल्या आणि हे प्रमाण घेतलं तर कापण्या आहेत त्या अजिबात वातड होत नाहीत, खूप चविष्ट लागतात, अजिबात तेलकट होत नाहीत, मुलंसुद्धा खूप आवडीने खातात.